नमस्कार. मी अजित आंबेकर. आजचा आपला हा व्हिडिओ रेशन कार्ड संबंधित आहे. रेशन कार्ड एक असे डॉक्युमेंट, एक असे कागदपत्र आहे जे प्रत्येक कुटुंबाला लागू आहे. जरी आपण रेशन धान्य घेत असाल किंवा नाही, आपल्या प्रत्येकाकडे रेशन कार्ड नक्कीच असेल. रेशन कार्ड ऑनलाईन असल्याने आपल्याला आयुष्यमान कार्डचा लाभसुद्धा मिळतो. रेशन कार्ड हे अनेक ठिकाणी आपल्याला कागदपत्र म्हणून काम येतं. पण याच रेशन कार्डमध्ये बऱ्याचशा अडचणीसुद्धा आहेत. जसे की रेशन कार्ड अर्थात नवीन बनवणे असो, रेशन कार्ड बनविले आहे परंतु 12 अंकी RC नंबर रेशन नंबर नाही आहे. रेशन कार्ड ऑफलाईन आहे परंतु धान्य मिळत नाही आहे, किंवा रेशन कार्डमध्ये नावं आहेत पण ती ऑनलाईन दिसत नाही आहेत. रेशन कार्डमधून नाव कमी करणे आहे, रेशन कार्डमध्ये नाव समाविष्ट करणे आहे. रेशन कार्ड खराब झालेले आहे किंवा फाटवलेले आहे किंवा हरवले आहे, किंवा रेशन कार्डमध्ये नावे जास्त झाली असतील तर ते विभक्त रेशन कार्ड करणे असो, किंवा रेशन कार्डमधून भावंड वेगवेगळी झाली असतील तर त्यांचे रेशन कार्ड वेगवेगळे बनवणे, अशा प्रकारची सर्व ऑनलाईन आणि ऑफलाईन कामे करण्यासाठी सप्तरंगीने एक प्रायव्हेट नंबर, प्रायव्हेट व्यक्ती नेमलेला आहे. त्यामुळे यापुढे आपल्या ऑनलाईन रेशन कार्डची कोणतीही कामे असतील, ऑफलाईन असतील, तर आपण या नंबरवरती नक्की संपर्क करायचा आहे. यामध्ये ऑनलाईन कामासाठी म्हसळा आणि श्रीवर्धन या 2 तालुक्यांची कामे केली जातील. लवकरच आपण इतर काही तालुके यामध्ये ॲड करण्याचा प्रयत्न करणार आहोत, जसे की तळा, माणगाव, महाड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड आणि दापोली. सद्यस्थितीला म्हसळा आणि श्रीवर्धन यांचीच ऑनलाईन संबंधित कामं होणार आहेत. यापूर्वी सुद्धा आपल्याकडे रेशन कार्ड संबंधीची ऑनलाईन प्रोसेस चालूच होती, परंतु आपल्या सर्वांना माहिती असेल की ऑनलाईनचे काम हे शासनाकडून बऱ्याच धीम्या गतीने चालत होतं किंवा ठप्परित्या चालत होतं. यामध्येच काही शासनाने सुद्धा यामध्ये इम्प्लिमेंट्स आणलेले आहेत. काही शासनाने सुद्धा यामध्ये प्रयत्न केलेला आहे की आपण जलद गतीने कशा प्रकारचं काम करू शकतो. सॉल्युशन म्हणून शासनाने काही पद्धत आणलेली आहे. त्या पद्धतीचा उपयोग सप्तरंगीच्या मार्फत केलं जाणार आहे. आपली रेशन कार्डची कामे ही लवकरात लवकर करण्याचं माध्यम आपण सप्तरंगी ठरणार आहोत. रेशन कार्डमध्ये कोणत्याही प्रकारची ऑनलाईन ऑफलाईन कामे करायची असतील तर आपल्या स्क्रीनवरती 3 नंबर दिसत असतील. यामध्ये जे सर्वात वरती आहे ते एक डेडिकेटेड रेशन कार्ड नंबर आहे सप्तरंगीचं. जर का त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचं झाले नाही तरच खालच्या 2 नंबरवरती आपल्याला संपर्क करायचा आहे. परंतु डॉक्युमेंट्सचे जे काही व्यवहार असेल ते आपल्याला वरील जो नंबर आहे त्याच्यावरतीच करणं आहे, त्याच्यावरतीच कागदपत्र पाठवणे आहेत. ऑनलाईन कोणत्याही प्रकारचं काम करायचं असेल तर हे सप्तरंगीकडून लवकरात लवकर करण्याचे प्रोसेस केले जाईल. कोणत्या कामासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतील याची पूर्ण PDF फाईल आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल. जर का काही कारणास्तव आपल्याला ती डिस्क्रिप्शन लिंक ओपन नसेल होत तर आपण दिलेल्या सप्तरंगीच्या रेशन कार्ड डेडिकेट नंबरवरती व्हॉट्सअप करायचं आहे. आपले नाव, गाव, तालुका आणि रेशन कार्ड काम एवढं मेसेज केल्यानंतर आपल्या डॉक्युमेंट्सची यादी येईल. अर्थातच ह्या व्हिडिओमध्ये आपण काही प्राथमिक गोष्टी समजून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे की डॉक्युमेंट ज्यावेळेस आपण पाठवतोय तेव्हा स्पष्ट असणे गरजेचे आहेत, ते क्लिअर असणे गरजेचे आहेत, ओरिजिनलचे फोटो असणे गरजेचे आहेत. अनेकदा झेरॉक्सचे फोटो पाठवले जातात किंवा भुरकट असणारे फोटो पाठवले जातात, त्यामुळे त्याची लो क्वालिटी होते. त्यामुळे हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे की ओरिजिनल जे आपले डॉक्युमेंट असेल, आधार असेल, बँक पासबुक असेल किंवा रेशन कार्ड असेल, त्याचे ओरिजिनलचेच फोटो काढायचे आहेत आणि त्याला मग पाठवायचं आहे. त्याचप्रमाणे जर का आपण मोबाईलचे यूज करणारे असाल तर हे सर्व जे काही डॉक्युमेंट्स असतील ते एका PDF मध्ये करायचा प्रयत्न करायचा आहे. जर का आपल्याला जमले तर नक्की करा, पण नाही जमले तर काही हरकत नाही, आपण डॉक्युमेंट्स व्हॉट्सअपला पाठवू शकता. फोटो काढत असताना आपण त्याच्या खालती व्हाईट पेपर घ्यायचं आहे आणि फोटो अशा अँगलचं काढायचं की जसे की एक्झॅक्ट ती झेरॉक्स कॉपी वाटली पाहिजे, जेणेकरून आपल्याला ते डॉक्युमेंट्स स्पष्ट क्लिअर दिसेल आणि पुढे कोणतीही प्रकारची अडचण येणार नाही किंवा ते रिजेक्टमध्ये जाणार नाही.
काय गॅरंटी आहे की सप्तगिरीकडून आपल्याला हे काम करून मिळेलच? तर गॅरंटी अशा प्रकारची आहे की आपल्याला सुरुवातीला फक्त कागदपत्र पाठवायचे आहेत. कोणत्याही प्रकारची फी पाठवायची नाहीत. फी केव्हा पाठवायची असेल, ज्यावेळेस आपल्याला आपले काम केल्याची पावती मिळेल, ऑनलाईन केल्याची पावती मिळेल, त्यावेळेस आपल्याला पेमेंट करणे आहे. अर्थातच हे आपण आपल्या शासकीय कार्यालयाशी संपर्क साधून त्यांच्या निर्देशनाखाली काम करणार आहोत. यामध्ये फी जी आपण घेणार आहोत ती आपण घेणार आहोत. कोणत्याही याच्यामध्ये अधिकारी कर्मचारी नसणार आहे. फी जी आपण घेऊ याच्यामध्ये आपली प्रायव्हेट संस्था आहे. जरी आपण शासनाला अटॅचड असलो तरी प्रायव्हेट संस्था आहे. आपलं ऑफिस आहे, आपलं स्टाफ आहे, आपलं लाईट बिल, आपलं नेट, आपल्या सर्व प्रकारच्या सुविधा आहेत. त्यामुळे त्याची कॉस्टिंग म्हणून एक फी असणार आहे. जर का आपल्याला फी जास्त वाटत असेल तर आपण स्वतः करून घेऊ शकता, इतर ठिकाणी करून घेऊ शकता, स्वतः जाऊन करू शकता. आपल्याला जर वाटलं की आपल्या सुविधाजनक आपल्याला सोयीस्कर फीमध्ये आपण काम करत आहोत तर नक्कीच आपण आमच्यापर्यंत संपर्क करायचं आहे. हे स्पष्ट करण्याचं कारण असं की बऱ्याचदा मग ह्याच्याची सेटिंग असेल त्याच्याची सेटिंग असेल म्हणून होत असेल, तर असं काही नाही आहे. हे पूर्णपणे प्रायव्हेटरित्या आपण हे करत आहोत. शासनाच्या निर्देशाखाली, शासनाच्या सिस्टमनुसार, शासनाच्या पद्धतीनुसार त्यांच्या सहकार्याने मात्र हे करून घेणार आहोत. फी याच्यासाठी असणार आहे की आपले प्रायव्हेट आहे सेक्शन, प्रायव्हेट सोर्सच्या पद्धतीने आपण हे काम करणार आहोत. तरी यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचं डाऊट असेल, काही असेल तर आपण आम्हाला नक्कीच संपर्क करायचा आहे. पण संपर्क करण्यापूर्वी थोडंसं डॉक्युमेंटेशन एकदा वाचून घ्यायचे आहेत. डॉक्युमेंटेशन त्यांचे व्हिडिओ हे पूर्ण समजून घ्यायचं आहे आणि मगच कॉन्टॅक्ट करायचा आहे. त्याचप्रमाणे अजून एक रिक्वेस्ट असेल ही की प्रत्येकजण फोन करणारा अजितकडेच बोलायचं आहे असं काही हट्ट धरू नये. कारण की आपण जी कामं दिलेली आहेत या रेशन कार्ड शिवायसुद्धा तेच करण्याचं प्रोसेस आपण करत आहोत. त्याच्यामध्येच आपण ते फॉलोअप प्रोसेस करत आहोत. त्यामुळे हे एक यूट्यूब माध्यम बनवण्याचं कारणच हे आहे की जी एक उपयुक्त माहिती असेल ती याच्या माध्यमातून जलगतीने पोहोचेल. सोशल मीडिया आपल्याला खूप छान माध्यम मिळालं आहे ज्याच्या माध्यमातून आपण बऱ्याचशा गोष्टी पोहोचवू शकतो. अर्थातच या चॅनलला आपण विनंती आहे की आपण या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सबस्क्राईब अर्थातच या साईडला बटन असेल ते सबस्क्राईब करायचं आहे आणि या साईडला बेल आयकॉन प्रेस असेल. याचा फायदा काय, तर कोणत्याही प्रकारचा आपण व्हिडिओ शासकीय कामासंबंधी टाकला तर आपल्यापर्यंत तो पोहोचेल. आणि बेल आयकॉन जर आपण प्रेस केला तर कोणत्याही प्रकारचा व्हिडिओ आपण बनवला तर आपल्याला ते लगेच त्याची नोटिफिकेशन येईल आणि आपल्याला ती माहिती लगेचच मिळून जाईल. तर रेशन कार्ड संबंधित कोणत्याही प्रकारचं काम करायचं असेल तर आपण आम्हाला नक्की संपर्क करावे. ऑफलाईन जर का कोणालाही भेट घ्यायची असेल तर आंबेत खाडीपट्ट्यासाठी आंबेत एस टी स्टँडसमोर असणाऱ्या सप्तरंगी ऑफिसला आपण येऊन भेट घेऊ शकता. त्याचप्रमाणे जर का म्हसळा तालुक्यातील इतर कोणत्याही गावातील व्यक्तीला ऑफलाईन आपल्याला डॉक्युमेंटेशन सबमिट करायचे असतील, त्याचप्रमाणे मुंबईमध्ये असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला आपले डॉक्युमेंटेशन सबमिट करायचे असतील तर आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून हे डॉक्युमेंटेशन द्यायचे आहेत. डेडिकेटेड जे आपले सप्तरंगीचे रेशन कार्ड संबंधितचं आहे त्याच्यावरती हे डॉक्युमेंटेशन पाठवायचे आहेत. त्याचप्रमाणे इतर कोणतेही प्रकारचा प्रश्न असेल तर ह्या यूट्यूबच्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये आपले हे प्रश्न करायचे आहेत. त्याचं कारण असं आहे की अनेकदा अनेक फोन येत असतात, अनेक मेसेज येत असतात. त्यामुळे ते त्या व्यक्तीला उत्तर देणं त्याच वेळेस कदाचित राहून जातं किंवा मिस होऊन जातं. अर्थातच आपला प्रयत्न चालू आहे की प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक वेळेमध्ये उत्तर मिळावं, परंतु काही वेळेस राहून जातं. जर का ही सुविधा आपल्याला उपयुक्त वाटली असेल तर आपण आपल्या गावातील किंवा नातेवाईकांना ही माहिती पाठवायची आहे. पुन्हा एकदा स्पष्ट करू इच्छितो की सध्या स्थितीला सप्तरंगीकडून ऑनलाईन फक्त 2 तालुक्यातले कामं होणार आहेत, म्हसळा आणि श्रीवर्धन. ऑफलाईन ही म्हसळा तालुक्यातील फक्त कामे केली जातील. इतर तालुके लवकरच ॲड करण्याचा प्रयत्न आहे. जर का रेशन कार्डमध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचं काम करायचं असेल तर आपण सप्तरंगीला नक्कीच संपर्क साधावा. धन्यवाद.